माहितीये का, जगात यशस्वी होण्याचं ना एक खूप मोठं गुपित आहे. आणि आज आपण कबीर नावाच्या एका मुलाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याने हेच गुपित शोधून काढलं. मग तयार आहात ना त्याच्यासोबत या मजेशीर प्रवासाला? चला तर मग सुरू करूया. अच्छा, कधी असं होतं का की आपलं मन एका जागेवर थांबतच नाही, सतत इकडून तिकडे उड्या मारत असतं? म्हणजे बघा, अभ्यासाचा विचार येतोय तर लगेच खेळायला जायचं आठवतं, मित्रांची आठवण येते तर लगेच टीव्हीवरचं कार्टून आठवतं. असं होतं ना आपल्या सगळ्यांबरोबर. तर असाच एक मुलगा होता, कबीर. खूप हुशार होता तो. पण त्याची ना एक मोठी अडचण होती, आणि ती म्हणजे तो कधीच एका गोष्टीवर आपलं लक्ष टिकवून ठेवू शकत नव्हता. आपलं मन आहे ना, ते साधारणपणे दोन प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे अगदी जंगली चंचल मन, जे सतत इकडून तिकडे धावतं, आणि दुसरं असतं शांत स्थिर मन. आता कबीरचं मन ते अगदी पहिल्या प्रकारचं होतं. म्हणजे तो अभ्यास करायला बसला की त्याला लगेच फोन आठवायचा, आणि खेळायला गेला की अभ्यासाची चिंता. त्यामुळे व्हायचं काय की बिचाऱ्याचं कोणतंच काम नीट पूर्ण व्हायचं नाही. हे सगळं बघून ना एके दिवशी त्याचे वडील त्याला जवळ बसून म्हणाले, बाळा, तुझं मन हे एका जंगली घोड्यासारखं आहे. जर तू त्याला ताब्यात ठेवायला शिकला नाहीस ना, तर तुला कुठेही चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. आता कबीरला मदत करायची होती, म्हणून त्याचे वडील त्याला एका खूप ज्ञानी शिक्षकाकडे घेऊन गेले. सगळे त्यांना गुरुजी म्हणायचे, आणि हे गुरुजी तरुणांना यशस्वी कसं व्हायचं हे शिकवण्यासाठी खूप प्रसिद्ध होते. गुरुजींनी कबीरकडे बघून एक छानसं स्मित केलं. त्यांनी पाण्याने काठोकाठ भरलेला एक ग्लास त्याच्या हातात दिला आणि एक गमतीशीर आव्हान दिलं. ते म्हणाले, हा ग्लास धर आणि बागेत एक चक्कर मारून ये. पण हो, एक अट आहे, यातला पाण्याचा एकही थेंब खाली सांडायला नको. कबीरनं तो ग्लास घेतला आणि अगदी काळजीपूर्वक एक एक पाऊल टाकत चालायला सुरुवात केली. पण झालं काय, तेवढ्यात त्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. मग वाऱ्याने पाण्याची सळसळ झाली आणि बाजूला खेळणाऱ्या मुलांचा हसण्याचा आवाज आला. आणि बस, त्याचं लक्ष विचलित झालं आणि हातातून पाणी सांडलं. जेव्हा तो गुरुजींकडे परत आला ना, तेव्हा त्याचा अर्धा ग्लास रिकामा झाला होता. तेव्हा गुरुजींनी त्याला शांतपणे समजावून सांगितलं. ते म्हणाले, बघ, हा ग्लास म्हणजे तुझं ध्येय, आणि त्यातलं पाणी म्हणजे तुझं लक्ष. आजूबाजूच्या आवाजाने तुझं लक्ष थोडं जरी हललं तरी पाणी सांडलं, बरोबर? आपल्या आयुष्याचंही अगदी असंच असतं. जर आपण आपल्या मनाला शिस्त लावली नाही ना, तर आपलं लक्ष आपल्या ध्येयावरून खूप सहज भरकटून जातं. कबीरला गुरुजींचं बोलणं अगदी मनाला भिडलं. त्याला त्याची चूक कळली होती, आणि त्याच दिवसापासून त्याने ठरवलं की काहीही झालं तरी आपल्या मनाला प्रशिक्षित करायचं. त्याने लगेचच रोज सराव करायला सुरुवात केली. मग त्याने काय केलं तर काही छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या सवयी स्वतःला लावून घेतल्या. उदाहरणार्थ, रोज एकाच वेळी उठायचं, फोनचा वापर कमी करायचा, कोणतंही एक काम करताना फक्त आणि फक्त त्याच कामावर पूर्ण लक्ष द्यायचं, आणि हो, रोज सकाळी काही मिनिटं शांत बसून ध्यान करायचं. आता सुरुवातीला हे सगळं खूपच अवघड होतं, माहितीये. त्याचं मन परत परत इकडे तिकडे पळायचं, पण कबीरने हार मानली नाही. तो रोज न चुकता प्रयत्न करत राहिला, आणि मग हळूहळू त्याच्या रोजच्या सरावाने त्याचं मन खरंच शांत आणि स्थिर व्हायला लागलं. आणि मग बघता बघता एक वर्ष निघून गेलं. एका मोठ्या राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा झाली. आता कबीरने जे काही शिकला होता, जे कौशल्य मिळवलं होतं, त्याचीही एक मोठी परीक्षाच होती. स्पर्धेतले प्रश्न तर खूपच अवघड होते, आणि वेळ तर जणू पंख लावून उडत होता. त्यामुळे तिथे बसलेल्या सगळ्या मुलांची चांगलीच धांदल उडाली होती. पण इथेच तो खरा फरक दिसून आला. जिथे बाकीचे सगळे विद्यार्थी घाबरले होते, चिंता करत होते, तिथे कबीर मात्र एकदम शांत होता. त्याने गुरुजींची ती पाण्याची गोष्ट लक्षात ठेवली, आणि एका वेळी फक्त एकाच प्रश्नावर आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं. आणि मग जेव्हा त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा विजेता कोण होता माहितीये? आपला कबीर. फक्त आणि फक्त त्याच्या एकाग्रतेने आणि शांत मनाने त्याला ही स्पर्धा जिंकून दिली होती. कबीरच्या या विजयामधून ना आपल्याला एक खूप मोठी आणि महत्त्वाची शिकवण मिळते. ती म्हणजे शांत आणि स्थिर मनाची ताकद किती जबरदस्त असते. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शिस्तबद्ध मन हे तुमच्या हुशारीपेक्षा, नशिबापेक्षा किंवा तुमच्या अंगी असलेल्या कलेपेक्षाही खूप जास्त ताकदवान असतं. कबीर हुशार तर आधीपासूनच होता, बरोबर, पण त्याला जिंकता आलं ते त्याच्या मनाला लावलेल्या शिस्तीमुळे. तर मग यशाचं खरं रहस्य काय आहे? चला, 3 गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली, लक्ष केंद्रित केलेलं मन काहीही साध्य करू शकतं. दुसरी, रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधूनच प्रचंड ताकद निर्माण होते. आणि तिसरी, शांत राहिल्याने मोठ्यात मोठ्या अडचणींवरही मात करता येते.
कबीरने तर बघा आपल्या मनावर ताबा मिळवला. आता विचार करण्याची पाळी आपली आहे. असं कोणतं एक महत्त्वाचं ध्येय आहे ज्यावर आपण आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहोत? जरा विचार करा आणि ठरवा.